सर्व तुझ्या उपस्थितीमध्ये प्रभू येशूच्या नावात आहे. प्रभू तुला भेटण्यासाठी, तुला पाहण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी आज आम्ही तुझ्या पवित्र स्थानात, तुझ्या पवित्र मंदिरात आम्ही आलो. प्रभू, जी अपार दया आम्हावर आहे, तुझी कृपा आम्हावर आहे, आणि म्हणून आज तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या पवित्र मंदिरात आम्ही एकत्र आलो. आज प्रभू तुझ्या वचनाद्वारे देखील आमची भेट होईल. बोल प्रभू आम्हाशी, तुझे वचन आम्हासाठी पाठव प्रभू. ऐकणारे कान आणि समजणार हृदय तू आम्हास दे. आमच्या हृदयाचं दार आम्ही उघडत आहोत. तुझ्या वचनाची पेरणी कर. आमचं चित्त तुझ्या वचनाकडे एकाग्र कर. सर्व मनातले वाईट विचार, वाईट कल्पना आणि सर्व प्रकारचं जे ओझ आज आम्ही काढून आज आणि सर्वजण तुझ्या पवित्र धन्यवादाचे प्रभू येशूच्या पवित्र नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्तुती असो. आजचा मननाचा विषय आहे देवाची उपासना आम्ही कशी केली पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण पुढे जरी चर्च मध्ये गेलो म्हणजे आम्ही देवाची उपासना केली. केवळ चर्च मध्ये गेलो म्हणून आम्ही देवाची उपासना केली असं नाही. चर्च मध्ये देवाची उपासना करण्यासाठीच आपण येतो, पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मार्गाने परमेश्वराची उपासना करू शकतो. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला वेगवेगळे देवाचे महान उपासक पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. काल एक शास्त्र भाग वाचत असताना देवाने माझ्या हृदयाला स्पर्श केला. तो शास्त्र भाग यावेळेस आपण वाचू. दुसरे शमूएलाचं पुस्तक 6वा अध्याय आणि यातील काही वचन आपण वाचूया. दुसरे शमूएल 6वा अध्याय आणि 14 पासून 12 पासून आपण वाचूया. ओके. परमेश्वराचा कोश दावीदपुरात आणत असताना कशा प्रकारे एका राजाने परमेश्वराची उपासना केली. एक वेगळ्या प्रकारची उपासना आम्हाला पाहायला मिळते. एक या उपासनेमध्ये एक अभिषेक आम्हाला पाहायला मिळतो. पाहूया आपण परमेश्वराचा कोश दावीदपुरात आणत असताना कशा प्रकारे देवाच्या
देवाच्या सेवकाने दाविदाने कशा प्रकारे परमेश्वराची उपासना केली? परमेश्वराने ओबेद अदोम याच्या घराण्यात व त्याच्या सर्वस्वात बरकत दिली. परमेश्वराने ओबेद अदोम याच्या घराण्यास आणि त्याच्या सर्वस्वास बरकत दिली असे दावीद राजास कोणी सांगितले. असे दावीद राजास कोणी सांगितले की परमेश्वराने ओबेद अदोम यांच्या घराण्याला आशीर्वादित केलेला आहे. हे त्यावेळेस दाविदाला कळालं. तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद अदोमाच्या घरून दावीदपुरात मोठ्या आनंदाने आणला. हालेलुया. पुढे वाचा. परमेश्वराचा कोश उचलणारे 6 पावले चालून गेले तेव्हा दाविदाने एक बैल एक पुष्प गोरा यांचा यज्ञ केला. दावीद सणाचे एफोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत राहिला. हालेलुया. दावीद सर्व प्रजेसमोर रस्त्यावर देवाचा कोश वाहत असताना सणाचं एफोद नेसून आवेशाने नृत्य करीत चालला. पुढे वाचा. दाविदाने सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वराचा कोश जय जयकार करीत व शिंगे फुंकीत वर आणला. दाविदाने आणि सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वराचा कोश जय जयकार करीत शिंगे फुंकीत वर आणला. दाविदाचा परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असताना शौलाची कन्या मिखल त्याची बायको हिने खिडकीतून डोकावून पाहिले. दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे. दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे ते पाहिले. तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला. पहा दावीद काय करत आहे. परमेश्वराचा कोश वाहत असताना तो परमेश्वराची उपासना कशा प्रकारे करत आहे. आनंदाने, उत्साहाने, विश्वासाने सणाचा एफोद नेसून आपल्या इस्रायल राष्ट्रासोबत परमेश्वराची तो उपासना करत आहे. आणि पुढे आपण पाहतो 20व्या वचनामध्ये आपल्या घराण्यातील लोकांस आशीर्वाद द्यावयासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मिखल दाविदास भेटावयास बाहेर आली व त्यास म्हणू लागली, एखादा हलकट मनुष्य उघडा बोलका होतो तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्या समोर आपले शरीर उघडे केले. तेव्हा इस्रायलाचे महाराज आज किती वैभवशाली दिसले. दावीद कशा प्रकारे त्याला फार नव्हतं दाविदाला की आपण वस्त्र घातले किंवा नाही. सणाचं एफोद त्याने फक्त नेसलेलं आहे आणि रस्त्यावर राजा परमेश्वराचं स्तवन करत आहे, परमेश्वराची स्तुती करत आहे, परमेश्वराला धन्यवाद देत आहे. आज दाविदासाठी आणि इस्रायल राष्ट्रासाठी हा एक आनंदाचा दिवस आहे. परमेश्वराचा कोश काय दर्शवतो. परमेश्वराचा कोश परमेश्वराची उपस्थिती दर्शवतो. आमेन. आणि या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण दाविदासारखं स्वतःला विसरलं पाहिजे. आम्ही कुठे आहोत.
आम्ही कुठे आहोत, आम्ही काय वस्त्र परिधान केलेली आहे, कोण आम्हाला बघत आहे, कोण आम्हाला नावं ठेवत असेल, कोण आमची निंदा करत असेल, याच देखील आम्हाला भान नाही राहिलं. हालेलुया. बऱ्याच वेळेला आम्ही बोलतो डान्स करायचा, बऱ्याच वेळेस आपण डान्स करतो चर्चमध्ये, तर आपले पाऊलच चालत नाही, पाऊलच उचलले जात नाही आपले. कसं काय डान्स करायचं, हे जमत. परमेश्वराची उपासना करत असताना स्वतःला विसरलं पाहिजे. आमेन. ज्या वेळेस आपण स्वतःला विसरून जातो आणि ज्या वेळेस आपण स्वतःला पूर्णपणे देवाच्या स्वाधीन करतो, त्याच वेळेस आम्ही परमेश्वराची खरी उपासना करू शकतो. तळ्यात मळ्यात राहू नका. चर्चमध्ये बसतोय आणि घरातले विचार चालू आहे. चर्चमध्ये बसतोय आणि कामावर काल काय कोण मला काय बोललं याचा विचार करत. शरीराने चर्चमध्ये, विचाराने आपल्या कामावर. शरीराने चर्चमध्ये आणि विचाराने घरात. माझी सून मला काय बोलली, माझी सासू मला काय बोलली, माझा भाऊ मला काय बोलला, माझे शेजारचे लोक माझ्याशी काय बोलले, फार वाईट झालं, असं नव्हतं बोलायला पाहिजे. चर्चमध्ये शरीराने, पण विचार आपल्या घरात चालू. दाविदाला भान पण नव्हतं की तो अर्धनग्न आहे, उघडा आहे. आणि कोण आहे दावीद? Who was this person? साधा सुद्धा व्यक्ती नव्हता. इस्रायल राष्ट्राचा कल्याणावर जय मिळवणारा, इस्रायल राष्ट्राचा महान राजा हा तो दावीद आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीला पाहून राष्ट्राचा थरकाप व्हायचा, ज्या व्यक्तीची दहशत इतर आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांना असायची, हा तो थोर राजा. देवाची उपासना करत असताना त्याला भान राहिलं. हालेलुया. ज्यांचं हृदय स्वच्छ असतं तेच परमेश्वराची उपासना करू शकतात. आमेन. हालेलुया. देवाची उपासना, ज्या वेळेस आम्ही देवाची उपासना करतो, आमचं हृदय स्वच्छ, सुंदर, क्लीन झालं पाहिजे. प्रियानो, दाविदासारखं ज्यावेळेस आमच्या हृदयामध्ये वाईट विचार असतात, वाईट कल्पना असते, आमच्या हृदयात काहीतरी राग, हेवा, द्वेष, मत्सर असतो, वी कॅनॉट वर्शिप गॉड. आपण देवाची उपासना करू शकत नाही. निकटचं हृदय परमेश्वराच्या योग्य. What God sees when we worship God. देव आमच्यात काय पाहतो ज्यावेळेस आम्ही त्याची उपासना करतो? देव आपलं हृदय पाहतो. हालेलुया. काय साड्या घातल्यात, काय कपडे घातले, काय मेकअप केलाय, काय दागिने घातले, देव काही पाहत नाही. आमेन. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो कायीन आणि हाबेल दोघंही, आदामाची दोन्ही मुलं परमेश्वराची उपासना करायला गेलेली आहे. हाबेलाने पण आपल्या मेंढराने पुष्ट पशु देवाकडे आणलेला आहे. कायीनाने पण काय आणलेला आहे? आपल्या शेतीतील पहिला उपवास आणलेला आहे. दोघे उपासना करायला देवाकडे गेलेले आहेत. देवाने हाबेलाचं अर्पण मान्य. आमेन. हालेलुया. हाबेल देवासमोर नीतिमान ठरला.
काय पाहिलं देवाने हबेलाच्या जीवनामध्ये? त्याचं हृदय, त्याचं हर्ट, त्याचं अंतःकरण, त्या हृदयातील सत्यता, त्या हृदयातील पवित्रता, त्या हृदयातील शुद्धता, त्या हृदयातील नम्रपणा देवाने पाहिला. देवाने हबेलाचा मान्य केला. हालेलुया. बघा तुम्ही इब्री 11:4 मध्ये देखील बघू शकता. विश्वासाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ हबेलाने केला. का म्हणून देवाने हबेलाचे यज्ञ मान्य केले? त्याच्या उपासनेत सत्यता होती. आमेन. त्याचं हृदय स्वच्छ आणि कायनाचं हृदयच वाईट. देवाने पाहिलं हा रागीट स्वभावचा आहे. त्याचे विचार योग्य नाही. तो असा विचार करून या माझ्या वेदीजवळ आलेला आहे की देवाने माझा यज्ञ अर्पण मान्य केलं पाहिजे. माझंच यज्ञ देवाने मान्य केलं पाहिजे. या भावनेने तो आला. देवाला त्याचे विचार पटले नाही. दावीद सरळ हबेल स्वच्छ म्हणाले देवाला. त्याच्यात सत्यता होती, पवित्रता होती. देवाने हबेलाचं यज्ञ देवाने मान्य केलं. पहा या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये यज्ञाचे अनेक उदाहरणं देखील आपल्याला पाहायला मिळतात. उपासनेचे उदाहरण, ही दाविदाची उपासना जी दाविदाने परमेश्वराच्या कोशासमोर केलेली आहे. हालेलुया. देवाच्या उपस्थितीमध्ये केलेली आहे. आणि ज्यावेळेस देवाची उपस्थिती आपल्या जीवनात येते ना, त्याच्यासारखा आनंदाची दुसरी कोणती गोष्ट नाही. हालेलुया. देवाची उपस्थिती आपल्या जीवनात असली पाहिजे. अब्राहमाची उपासना आपल्याला ठाऊक आहे. अब्राहम उत्पत्ती 22 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. अब्राहमाने परमेश्वराची उपासना केली. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 22वा अध्याय 5 वाचा. अब्राहम आपल्या चाकरास म्हणाला, येथे गाढवापाशी राहा, मुलगा आहे मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून परत येतो. काही बायबलमध्ये सेवा हे भाषण चुकीचं आहे. उपासना हा प्रमुख शब्द आहे. आमेन. अब्राहमाने परमेश्वराची उपासना आपल्या एकुलत्या एक मुलाचा होम घेऊन केली. हालेलुया.
हालेलुया. त्याने स्वतःचा विचार केला नाही, स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, त्याने स्वतःच्या फायद्याचा विचार केला नाही, साराचा पण त्याने विचार केला नाही. त्याने केवळ परमेश्वराचा विचार केला आणि आपल्या एकुलत्या एक मुलाला घेऊन तो त्या डोंगरावर गेला आणि आपल्या मुलाला देखील त्याने बेबी केला. ही परमेश्वराची उपासना आहे. देवाची उपासना करायला येताना हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझं आहे असं बोलू नका. जे काही आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. हालेलुया. आपले मुलं असतील, आपलं घर असेल, आपली संपत्ती असेल, आपली मिळकत असेल, आपल्या जीवनामध्ये जी काही चांगली गोष्ट असेल ती परमेश्वराची आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर मागतो त्यावेळेस आम्ही परमेश्वराला ती सादर केली पाहिजे. हालेलुया. ही परमेश्वराची उपासना. देव काय पाहतो प्रियानो? आम्ही ज्यावेळेस देवाची उपासना करायला देवाच्या मंदिरात येतो, देव काय पाहतो? कशी उपासना करावी? आणि तुम्ही काय आणता उपासनेसाठी? काय आणतो आम्ही? देवाला काय हवं आहे? रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि पहिले 2 वचन वाचा. यास्तव बंधुजन हो, कौल आता कळवळून तुम्हाला विनंती करत आहे. वाचा. विनवतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ करावा. म्हणजे ही तुमची उपासना आहे. आमेन. देवाची उपासना करत असताना शुद्ध, पवित्र शरीर हवं आहे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. देवाच्या उपासनेला जाताना शुद्धता अतिशय महत्वाची आहे. आणि ज्या वेळेस देव इस्रायल राष्ट्राला उपासनेसाठी बोलवायचा, मग तेच इस्रायल लोकांना सांगायचा तुम्ही आपल्याला शुद्ध करा आणि चला आपण जाऊन परमेश्वराची उपासना करू. शरीराची, मनाची, आत्म्याची शुद्धता देवासाठी फार महत्वाची. आम्ही पुढे दुसरं वचन पण वाचा. देव म्हणतो माझ्या मुलांनो, माझ्या लोकांनो, माझ्या निवडलेल्या, माझ्या राष्ट्रातील माझ्या लोकांनो, युगाबरोबर समोर होऊ नका. मनाच्या नवीकरणाने देवाला काय हवं आहे? मनाचं काय हवं आहे? नवीनीकरण. स्वतःचे रूपांतर होऊया, मग माझी उपासना करायची. देवाला मनाची सुंदरता दाखवा. शुद्ध मन, शुद्ध जीवन, शुद्ध शरीर. तुम्हाला माहिती आहे का? कदाचित आपण पाहिलं असेल, आपले मुस्लिम बांधव ज्यावेळेस नमाज अदा करतात, पहिलं हात, पाय, चेहरा स्वच्छ धुतात, मग जाऊन नमाज जीवन देवाची उपासना करतात. हालेलुया.
आम्ही स्वतःला किती शुद्ध ठेवलं पाहिजे, किती शुद्धतेने आम्ही देवाची उपासना केली पाहिजे. तेव्हा ते हमारे प्रिय निष्कपट उपासना. 4:24 मध्ये देव काय सांगतो, देवाला कशी उपासक हवी आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. हालेलुया. कशी उपासना केली पाहिजे? आत्म्याने, जशी दाविदाने. होश नव्हतं त्याला, भान हरपला होता, त्याचं सगळं लक्ष आपल्या देवाकडे होतं. कोण मला पाहते, राणी मला पाहते, लोक मला पाहतात, माझे शिपाई मला पाहतात, काही विचार फक्त देवाचा विचार. काय आणतो आम्ही? मी काय आणतो देवाच्या उपासनेसाठी? हे आमचं शरीर. आणि दुसरी गोष्ट, मी ते कसे आणतो? Efesios 4:1 वाचा बरं. Efesios 4:1. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभ नसेल आला. पहा, देव म्हणतो तुम्हाला जसं पाचारण झाले ना, तसं शोभल असं तुम्ही चाला. आणि कसं आलं पाहिजे देवाच्या उपासनेला? पुढे वाचा. पूर्ण नम्रता, नम्रतेने, सौम्यता, सौम्यतेने, क्षमाशीलतेने दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून द्या. एकमेकांना. असं आम्ही देवाच्या उपासनेसाठी आलो. कसं? माझ्या बायबलचं भाषांतर आहे, पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने, क्षमाशीलतेने वागून आपण एकमेकांचे प्रीतीने, पुढे असे लिहिले, शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखावयास घट्टच असावे. त्या युनिटीमध्ये मी असलं पाहिजे आणि अतिशय नम्रतेने आम्ही देवाच्या उपासनेसाठी आम्ही देवाचा. हालेलुया. बायबल आपल्याला काय शिकवतं आणि कोणाची उपासना करावी? देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी, ही त्याची इच्छा आहे. पण आम्ही कशाची उपासना करू नये? अनुवाद 4:15 वाचा. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्यासाठी होरेब पर्वतावर नाही. हा, राईट. अग्नीतून घोषण केले, त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची, किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची, भूमीवर राहणाऱ्या एखाद्या जंतूची, किंवा पृथ्वी खालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये. प्रतिमा करू नये. 19 वचन. अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे, अर्थात आकाशातील तारांगण पाहून, आकाशातील तारांगण पाहून भरपूर जाऊन त्यांना दंडवत घालू नये, त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये, व त्यांची उपासना करू नये. हे माझ्या बायबलमधलं भाषांतर आहे. पुढे
सूर्य चंद्र पुरुष स्त्री सूर्य चंद्र तारे भूमीवर राहणाऱ्या कोणत्याही जंतूची पृथ्वीवरील जलाशयामध्ये राहणाऱ्या कोणत्याही मत्स्याची उपासना करू नये असं देवाला देवा तुमचा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे त्याच्या समान दुसरा कोणी नाही. आकाश पृथ्वीचा निर्माण करता देव पर्वत आणि समुद्र निर्माण करणारा युगायुगाचा देव त्या परमेश्वराला आम्ही ओळखलं पाहिजे त्याची उपासना केली पाहिजे. हालेलुया. असं काही नाही प्रियानो की आपण अशीच उपासना करावी रस्त्यावर जावं आणि आम्ही नाचावं. नो, आम्ही जी काही उपासना करतो ना आमचं देहभान हाकतो आमच्या हृदयाने मनाने आत्म्याने शरीराने आम्ही ते तुम्ही घरात करा मंदिरात करा जेथे कुठे तुम्ही देवाची उपासना करा. हालेलुया. पवित्र शास्त्र आम्हाला शेवटपर्यंत म्हणजे फक्त या भूतलावर आहोत तोपर्यंतच नाही. ज्यावेळेस आपण हे जग सोडू आणि ज्यावेळेस आपण प्रभू पुढे जाऊ त्यावेळेस देखील आम्हाला उपासना करायची. आमेन. हालेलुया. देवाचा अभ्यास करायचा. तुम्ही प्रगती करण्याचं पुस्तक 4 अध्याय स्वर्गात कशी उपासना केली. प्रगती 4 7 ते 11. पहा की स्वर्गातील प्राणी जे आहेत ते केवळ देवाची उपासना करण्यासाठी त्या ठिकाणी आहेत आणि सर्वांगी ते परमेश्वराची उपासना करत आहेत. पवित्र 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 जो बोलता आहे येतो तो देव सर्व सत्ताधारी हे म्हणावायचे. ते रात्रंदिवस थांबत म्हणजे शेवटी स्वर्गात देखील परमेश्वराची उपासना. जो पृथ्वीवर परमेश्वराची उपासना करू शकत नाही तो स्वर्गात जाऊन परमेश्वराची स्तुती कशी करतो. देवाला आपली भक्ती हवी आहे. निरपेक्ष भक्ती हृदयापासून केलेली भक्ती. ती एक स्त्री होती आपली स्त्री. तिने फार वेगळ्या पद्धतीने येशूची सेवा केली म्हणजेच उपासना केली. वेगवेगळ्या पद्धतीने येशूचा पाय आस्वाने येशूचे पाय भिजवले. आपल्या केसांनी ते पुसले आणि त्याच्या पायाची तिने केली. तिची उपासना वर्षिप करत देवावर असं प्रेम करत ते देवाला तुमच्या उपासनेचा सुगंध म्हणून देवाला असं प्रेम देवा.
ज्यावेळेस या स्टेजवर स्तुती आराधना चालू असते, विसरून जायचं कोण आहे, माझं काय अस्तित्व आहे, माझ्या काय समस्या आहे, माझं काय दुःख आहे, सगळं विसरून जा आणि आपलं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे केंद्रित करा. टोटल काहीच नकोय तुमच्या मनामध्ये, कोणताच वाईट विचार नको आहे, कसल्याच प्रकारची अशुद्धता तुमच्या हृदयात. स्वतःला झोपून मिळवत आमेन. नक्की देव तुम्हाला आशीर्वाद द्यायचे. आमेन. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, एकच प्रार्थना करतो, हीच प्रार्थना करतो, तुझे खरे उपासक आणि प्रभू तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये जी काही आर्थिकता असेल ती काढून टाकतो. आमचं हृदय दाविदासारखं पारक प्रभू आणि दुष्टपणाकडे प्रवृत्ती असेल तर त्यापासून आम्हाला परावृत्त तुला जो काही थोडा वेळ आम्ही तुझ्या सानिध्यात बसतो, आमच्या घरात असो, मंदिरात असो, जेथे कोठे आम्ही तुझ्या उपासनेला बसतो, हृदयापासून म्हणून आधी आम्ही सगळ्यांना कोणी आजारी सुखी आहे, टेन्शन मध्ये आहे, तेव्हा त्यांच्या चिन्हात तू काम कर. ज्या अंतरात आहे तुझा स्पर्श त्यांना कर, जे बंधनात आहे त्यांची सुटका कर आणि तुझ्या उपासनेसाठी या मंडळीला सदैव तू तयार. माझे लोक, माझी मंडळी माझी उपासना करते, तुझं वचन सांग. आम्हाला भेटा तुझ्या वेदीजवळ येण्यासाठी, तुझ्या निकट येण्यासाठी, तुझं मनोरूप पाहण्यासाठी, तुझ्या सानिध्यात राहण्यासाठी आम्हा सर्वांच आहे. मान महिमा गौरव तुला येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आमेन.